आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण मी तुम्हाला दाखवते मालवणी पद्धतीचं कसं करायचं आहे। इथे मी खोबरं घेतलेलं आहे 2 मोठी वाटी। इथे सुक्कं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे। इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत मीडियम। इथे 1 इंच अद्रक, 4 हिरव्या मिरच्या, लसूण 7-8 पाकळी घेतलेले आहेत, काळी मिरी 10-15 घेतलेली आहेत। तर आता मी तुम्हाला दाखवते हे वाटण कसं करायचं आहे। तर चला आपण पुढे रेसिपीला सुरुवात करूया। इथे कांदा टाकते हा इथे ये ना वर जरा 8 मिनिटं ये जरा। इथे तेल टाकून घेतलंय मी। हे बघा इथे कांदा आपला असा लाल भाजून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची वगैरे आणि टाकलेले अद्रक, लसूण, काळी मिरी वगैरे आणि हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आपण। व्यवस्थित ब्राऊन होऊन घ्यायचा कांदा आणि इथे हे आपलं ओलं खोबरं ऍड करायचं आहे आणि याला चांगलं आपण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित कांद्यामध्ये भाजून घ्यायचं। ओलं खोबरं आपलं भाजलं पाहिजे। कळतं आपल्याला भाजल्यावर। 2 वाटी ओलं खोबरं घेतलं, 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय मी। हे तुम्ही चिकन, मटण आणि कडधान्यांच्या भाज्यांना वापरू शकता। आता इथे आपलं ओलं खोबरं पण भाजलं गेलेलं आहे चांगलं व्यवस्थित। आता हे आपलं सुकं खोबरं टाकायचं आहे। कोथिंबीर पण टाकली वाटणात, ती भाजून घ्यायची आणि हा मसाला स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। 8-15 दिवस राहतो। वरती फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि जेव्हा तुम्हाला काढायचं तेव्हा आधी 1-1.5 तास बाहेर काढून ठेवायचे वाटत। हे बघा व्यवस्थित हा आपलं वाटण भाजलेलं आहे। इथे गॅस आता आपला बंद करते मी आणि थंड झाल्यावर हे वाटून घ्यायचं। आता इथे आपलं वाटण हे बघा मिक्सरला मी टाकलेलं आहे। आता मी मिक्सरला हे बघा आपलं इथे मस्तपैकी कांद्या खोबऱ्याचं वाटण छानपैकी असं तयार झालेलं आहे। हे बघा तुम्ही कोणत्याही भाजीत वगैरे घालू शकता। कडधान्यांच्या भाज्यांमध्ये, वांग्याचं भरीत बनवण्यासाठी पण घालू शकता, चिकन मटन मध्ये